प्रजासत्ताक दिनी रायगडमधून आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत। शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले। सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। 76व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक इथे मंत्री गिरीश महाजन आणि रायगड इथे आदिती तटकरे ध्वजारोहण करतील असं नमूद केलं गेलंय। त्यामुळे आता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आदिती तटकरे आणि गिरीश महाजन रायगड आणि नाशिकमधून प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण करतील याच्यावर शिक्कामोर्तब झालंय। सद्यस्थितीला पालकमंत्री पदाला स्थगिती दिलेली आहे, मात्र तटकरे आणि महाजनच आज तरी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करतील। गेल्या अनेक दिवसापासून पालकमंत्री पदाचा हा वाद आपण असल्याचं बघतोय आणि या वादातूनच रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली गेली। गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांचं नाव आधी घोषित झालं होतं, मात्र सद्यस्थितीत ही स्थगिती असली तरी सुद्धा आजच्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संबंधित जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असतं। त्यासाठी गिरीश महाजन आणि तटकरेच ध्वजारोहण करतील असं म्हटलं गेलेलं आहे।